रामकृष्ण हरी माऊली आई वडिलांसाठी विठ्ठलाची भक्ती का महत्वाची आहे. इथे कर्म आणि भाग्य दोन्ही बदलतं. आई वडिलांची सेवा केली जीवाभावाने विठ्ठल भेटतो, मग आपल्या त्या भावनेने. नको मोठी पूजा नको मोठं दान, आई वडिलातच दिसतो विठ्ठल भगवान. आई वडील हेच आपले पहिले देव, त्यांच्या चरणीच खरी भक्ती आणि त्यांच्या आशीर्वादातच खरं सुख दडलंय. आई वडिलांसाठी विठ्ठलाची भक्ती का महत्वाची आहे. विठ्ठल म्हणजे फक्त एक देव नाही, तो आहे प्रेम, तो आहे सेवा, तो आहे कर्तव्य. जसं आई वडील आपल्यासाठी सगळं काही करतात, तसंच विठ्ठल आपल्याला शिकवतो आई वडिलांची सेवा हीच खरी आपली पूजा आहे. आणि यासाठीच मला माझ्या आजी आजोबा सोबत आणि मम्मी पप्पा सोबत एकदा दर्शन करायचं होतं विठ्ठलाचं. आणि त्याचसाठी बघा आम्ही सगळे दर्शनासाठी आलो होतो आणि दर्शन देखील आम्ही केलं होतं, मुखदर्शन घेतलं होतं आम्ही. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा विसरतो की आपल्या घरातच देव बसलेले आहेत. आईच्या मायेतील प्रेम, वडिलांच्या कष्टातील त्याग हेच तर विठ्ठलाचं खरं रूप आहे. आपल्या विठू रुक्माईसाठी पण एक अभंग आहे बघा, खूप छान आहे. लेकरांची सेवा केली सत्तो आई, कसं पांग फेडू कसं होऊ उत्तराई. म्हणजेच रुक्माई आपल्या आईसारखी आणि विठ्ठल आपल्या बाबांसारखे आहेत. आईच्या हसण्यात विठ्ठल दिसतो, बाबांच्या छायेत आधार मिळतो. जर त्यांची सेवा केली तर मनापासून पंढरीचा रस्ता घरातच सापडतो. आणि हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. आजपासून आपल्या आई बाबाला थोडासा वेळ द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला, कारण त्यातच आपला खरा विठुराया आहे. पंढरीला जाऊन दर्शन घेणं हे मोठं आहेच, पण घरातल्या आई वडिलांची सेवा करणं हीच खरी पंढरीची यात्रा आहे. आज आपण देव शोधायला दूर जातो, मंदिरात, यात्रेत, पंढरीत. पण एक प्रश्न कधी स्वतःला विचारलाय का, आपल्या घरातच देव असेल तर? आईच्या हाताची ऊब, वडिलांच्या कष्टाची सावली यापेक्षा मोठं मंदिर कुठे आहे. आईच्या मायेत विठ्ठल सापडतो, वडिलांच्या कष्टात देव दिसतो. जिथे प्रेम नि त्याग एकत्र येतो तिथेच पंढरीचा दरबार भरतो. आजच्या काळात आपण खूप काही मिळवतो, पैसा, नाव, यश, पण नकळत आपण जे गमावतो ते म्हणजे आई वडिलांसोबतचे छोटे छोटे क्षण. नको मला मोठं मंदिर, नको मला दान, आई वडिलांच्या चरणीच माझा विठ्ठल भगवान. त्यांच्या हास्यात माझं सुख सामावलं, त्यांच्या सोबतच माझं जीवन फुललं. जेव्हा आपली आई थकून घरी येते आणि आपण तिला एक ग्लास पाणी देतो, तेव्हा ती फक्त आई राहत नाही तर ती विठ्ठलाचं रूप बनते. जेव्हा आपले बाबा शांतपणे सगळं सहन करतात आणि आपण त्यांना थोडं समजून घेतो, तेव्हा तीच खरी भक्ती असते. दररोज कर सेवा आई वडिलांची, तीच खरी वारी विठ्ठलाची. जय जय रामकृष्ण हरी.